हॅलो फ्रेंड्स, बघा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर आपल्याला दिला तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे आपण ट्रिक्सनुसार बघणार आहे। बघा काय आहे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला, अंडर रूट मध्ये 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब प्लस 5 क्यूब प्लस 6 क्यूब असं दिलेलं आहे। मग बघा काय करायचं, लास्टला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या समोरचा जो नंबर येतो तो नंबर घ्यायचा। बघा काय आहे, 6 इंटू 7 आहे ना त्याच्या समोरचा, आणि त्याची काय करायची, हाफ करायची। मग बघा 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 7 जा 21। मग याचं उत्तर काय येईल, या क्यूबचं उत्तर किती येईल तर 21। नेक्स्ट प्रॉब्लेम पण असाच आहे। बघा 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब कंटिन्यू मध्ये 100 पर्यंत एवढं जर आपल्याला विचारलं तर मग काय करायचं, मग लास्टला जो नंबर दिलेला आहे तो बघायचा, काय आहे 100। मग बघा काय करायचं, 100 इंटू त्याच्या समोरचा नंबर घ्यायचा, त्याच्या समोरचा काय आहे तर 101, आणि काय करायचे त्याचे हाफ करायचे। मग बघा 2 1 जा 2 आणि 50 2 जा 100। मग काय करायचं, 50 इंटू 101 मग किती येणार आहे 5050। बघा आहे की नाही, सोपं आलं की नाही आन्सर। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब। या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन ट्रिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।